सगळा कारभार प्रशासन चालवतंय। खरं तर महानगरपालिकेची 2 चाकं आहेत ज्याच्यावर महापालिका चालते, एक लोकप्रतिनिधी आणि एक प्रशासन। पण एक चाक गेल्या 3 वर्षापासून पंक्चर झालेलं आहे आणि एका चाकावरच महापालिका चालू आहे आणि त्यामुळे अनेक गोंधळ, अनेक समस्या, अनेक प्रश्न आहेत याच्यावर कुठेही चर्चा होताना दिसत नाही। आणि ह्याचसाठी म्हणून मुंबईच्या खऱ्या प्रश्नांवर चर्चा झाली पाहिजे ही आमची ठाम भूमिका आहे। आणि म्हणून एक प्रतिसभागृह भरवण्याचा मानस आम्ही जाहीर केला। त्याला अतिशय उत्कृष्ट असा प्रतिसाद आम्हाला ठिकठिकाणावरून आला। ठिकठिकाणी लोकांनी आमच्याकडे आम्हाला सभागृहात बोलायचं अशा प्रकारची इच्छा व्यक्त केली। त्यांच्या नावाची शॉर्टलिस्ट करणं चालू आहे, त्यांच्याशी चर्चा करणं चालू आहे। आमचे तिन्ही उपशहराध्यक्ष, आमचे विभागाध्यक्ष त्यांच्याशी चर्चा करतायत आणि त्याच अनुषंगाने येणाऱ्या 26 एप्रिलला संध्याकाळी 5 वाजता महापालिकेच्या समोर जे आपलं पत्रकार भवन आहे त्या पत्रकार भवनच्या 3ऱ्या मजल्यावर आपण हे सभागृह भरवतोय। त्या सभागृहामध्ये NGOज, सामाजिक कार्यकर्ते, 1-2 दिवसात आम्ही सर्व राजकीय पक्षांना सुद्धा निमंत्रण देणार आहोत त्याच्यामध्ये की त्यांनी त्यांचे प्रतिनिधी पाठवावेत त्या सभागृहात। महापालिका आयुक्तांना सुद्धा आम्ही विनंती करणार आहोत की त्यांनी किंवा त्यांचा प्रतिनिधी हा सभागृहात पाठवावा, जेणेकरून लोकांच्या काय समस्या आहेत त्यांच्याही कानावर जाईल, त्याचे मिनिट्स तयार होतील। ते मिनिट्स सुद्धा आम्ही महापालिकेला देऊ। या सभागृहात प्रामुख्याने 3 विषयांवर चर्चा होईल। ते 3 विषय आहेत मुंबईचे सर्वात महत्त्वाचे, एक रस्ते, दुसरं आरोग्य आणि तिसरं आपत्कालीन व्यवस्था। या 3 विषयावर चर्चा होईल। त्याचप्रमाणे प्रतिमहापौर जे असतील त्यांच्या संमतीने आयत्या वेळचे काही विषय जर कोणी मांडले तर त्यांनी जर संमती दिली तर त्या विषयावर सुद्धा चर्चा होईल। आतापर्यंत साधारण किती जणांशी संपर्क झालेला आहे आणि किती साधारण असं आहे की जवळजवळ 100 ते 150 लोकांनी आम्हाला संपर्क साधलेला आहे, पण एवढ्या सगळ्यांना बोलता येणं शक्य नाही। त्यामुळे आम्ही 15 ते 20 जण या सभागृहात, 15 ते 20 जण पुढच्या सभागृहात, 15 ते 20 जण त्याच्या पुढच्या सभागृहात, अशा पद्धतीने त्याची विभागणी करतोय। कारण प्रत्येकाला जरी आपण 5 मिनिटं दिली आणि 20 लोक जरी बोलली तरी ती 120 मिनिटं म्हणजे जवळजवळ 2 तास जातात आणि 5 मिनिटं बोलल्यावर 5च मिनिटात होतं असं नाही। तर त्यामुळे साधारण आम्ही जो वेळ पकडला तर 2 ते 2.5 तासामध्ये सभागृहाचा कालावधी असेल असं आम्ही पकडलेलं आहे, थोडंसं पुढे मागे। मुंबईच्या सगळ्या ज्या समस्या आहेत त्या मार्गी लागतील असं वाटतं तुम्हाला? नाही, मुळात काय आहे, समस्या मार्गी लागतील नाही लागतील माहीत नाही, त्या प्रशासनावर पण आहे। पण या चर्चेंना आवाज तर उठवला पाहिजे कोणीतरी। जर तुम्ही आवाजच उठवणार नसाल चर्चांवर तर मग त्याच्यामध्ये लोकांचे जे प्रश्न आहेत त्याच्यावर चर्चा कुठे होणार? आज कुठलंच माध्यम इथे अवेलेबल नाही की ज्याच्यावर चर्चा करावी लोकांनी, त्यामुळे हे माध्यम उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे। संदीपजी, आणखी एक महत्त्वाचा मुद्दा सध्या पुढे येतोय असं कळतंय की केंद्र शासनानं सध्या देशभरामध्ये हिंदी भाषा ही 3री भाषा म्हणून कंपल्सरी केली आहे। मला असं वाटतं की स्थानिक भाषा ही अतिशय महत्त्वाची आहे आणि हिंदी ही जर आपल्या राज्यघटनेत आपण बघितलं तर जेवढ्या भाषांना रिकग्नायझेशन केंद्राने दिले त्यापैकी एक भाषा हिंदी आहे। मग तुम्ही हिंदीच भाषा कंपल्सरी का करताय? लोकांना चॉईस द्या ना, त्यांना हिंदी शिकू दे, कन्नड शिकू दे, तामिळ शिकू दे, गुजराती शिकू दे, दुसरी कुठली भाषा शिकू दे। हिंदी कंपल्सरी करण्यामागे काय उद्देश मला अजून कळलेला नाहीये आणि ती का कंपल्सरी करावी याचं कारणही कळलेलं नाही। आज मुंबईमध्ये ठाकरे गट हंडा मोर्चा काढताय, आज केवार्डामध्ये सुद्धा अंधेरीला हंडा मोर्चा काढला जातोय। पाण्याची समस्या आहे म्हणून ठिकठिकाणी ठाकरे गटाकडून अशा पद्धतीने मोर्चे निघतात, तुमची यावर प्रतिक्रिया काय? खरंच पाण्याचा प्रॉब्लेम आहे मुंबईमध्ये? जिथे समस्या असेल तिथे मोर्चे काढले पाहिजेत, त्यांनी काढावेत। काल निर्धार सभा झाली नाशकामध्ये आणि त्यामध्ये उद्धव ठाकरे यांनी असं म्हटलंय की छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल इतका आदर असेल तर शिवजयंतीला देशभरामध्ये सुट्टी जाहीर करायला पाहिजे सरकारने। मला असं वाटतं आता काय उद्धव ठाकरेंचा स्वतःचा आवाज लोक ऐकतील की नाही ऐकतील माहित नाही, त्यामुळे बाळासाहेबांच्या आवाजात बोलावं लागतं। राजभवनाच्या जागेवरती शिवस्मारक बांधा अशी मागणी करतात। त्यांना आता इलेक्शन आहेत त्यामुळे रोज नवीन नवीन मागण्या सुचतात। सर, घाटकोपरमध्ये गुजराती आणि मराठी असा वाद पेटलेला आहे। एकीकडे 4च घरं मराठ्यांचे आहेत आणि मराठी माणसं घाणेरडी आहेत, मच्छी खातात, खाल्ल्याचा
म्हणजे खालच्या दर्जाची त्यांची वागणूक आहे अशा पद्धतीचा एक वाद जो आहे समोर येताना पाहायला मिळतोय. आमचे काल मी जो काही व्हिडिओ बघितला मला अजून पूर्ण माहिती मिळाली नाही, पण आमचे महाराष्ट्र सैनिक तिथे गेलेले आणि जे राजसाहेबांनी सांगितलंय ती भूमिका आमची कायम आहे. जिथे मराठी माणसावर अन्याय होईल तिथे कानाखाली आवाज बसेल. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.